तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आणि आजची जी स्पेशल सुपर क्लास आहे ती इतर सुपर क्लासपेक्षा जास्त महत्त्वाची आणि अतिशय स्पेशल सुपर क्लास आहे, कारण या सुपर क्लासमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अतिशय महत्त्वाचे असणारे जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक वेळेस तरी जरूरच जाणून घेतले पाहिजे। तर सर्वात पहिली ही रिक्वेस्ट आहे की या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करून घ्यायचं आहे अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी। आणि आपल्या घरी कोणी जर शिकत असेल तर त्यांना या चॅनलविषयी नक्कीच सांगा, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हे चॅनल राहणार आहे। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई खालीलपैकी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई खालीलपैकी कोणती होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, संगमनेर इथली जी लढाई आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील त्यांची शेवटची लढाई होती। पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज हे दारुगोळा खालीलपैकी कोणाकडून विकत घेत असे? छत्रपती शिवाजी महाराज हे दारुगोळा खालीलपैकी कोणाकडून विकत घेत असत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, पोर्तुगीजाकडून जे आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांनी दारुगोळा हे एक विकत घेत असे। पुढचा प्रश्न पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशीमधील कोणत्या पंडिताद्वारे करण्यात आला होता ते सांगायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा काशीमधील कोणत्या पंडिताद्वारे करण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, गंगा भट या पंडिताद्वारे जे आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर त्यांचे पद खालीलपैकी कोणी सांभाळले होते ते सांगायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर त्यांचे पद हे कोणी सांभाळलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर त्यांचे पद संभाजी महाराजांनी सांभाळलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांचे मूल संभाजीराजे यांनी कोणाला आश्रय दिला होता ते सांगायचं आहे मित्रांनो। छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूल संभाजी यांनी खालीलपैकी कोणाला आश्रय दिलेला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, मोहम्मद अकबर यांना जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मूल संभाजीराजे यांनी एक आश्रय दिलेला होता। पुढचा प्रश्न पाहूया। मोहम्मद अकबर हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा मुलगा होता ते सांगायचं आहे। मोहम्मद अकबर हा व्यक्ती खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा मुलगा होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 राहील, औरंगजेब यांचा जो मुलगा आहे मोहम्मद अकबर हा एक व्यक्ती होता। पुढचा प्रश्न पाहूया। शिवाजी महाराजांना दंड देण्यासाठी विजापूर शासकाने कोणाला पाठवलेले होते ते सांगायचं आहे। शिवाजी महाराजांना दंड देण्यासाठी विजापूर शासकाने कोणाला पाठवलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, अफजल खान यांना जे आहे शिवाजी महाराजांना दंड देण्यासाठी विजापूर शासकाने पाठवलेले होते। पुढचा प्रश्न, कोणत्या तहानुसार शिवाजी महाराजांना आपली 23 किल्ले मोगलांना द्यावी लागली होती ते सांगायचं आहे। कोणत्या तहानुसार शिवाजी महाराजांना आपली 23 किल्ले मोगलांना द्यावी लागलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, पुरंदरचा तह या तहानुसार जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आपले 23 किल्ले मोगलांना द्यावी लागलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंह यांच्यामध्ये कोणता तह झालेला होता ते सांगायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंह यांच्यामध्ये खालीलपैकी कोणता तह झालेला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, पुरंदरचा तह हा जो तह आहे छत्रपती शिवाजी महाराज तसेच जयसिंह यांच्यामध्ये झालेला होता। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी एकूण किती विवाह केले होते ते सांगायचं आहे मित्रांनो। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये एकूण किती विवाह केलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, एकूण 8 विवाह जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेले होते। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या काळात केलेली होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना खालीलपैकी कोणाच्या काळात केलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, औरंगजेबाच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। शिवाजी महाराजांना युद्ध करण्याचे प्रशिक्षण खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी दिलेले होते? शिवाजी महाराजांना युद्ध करण्याचे प्रशिक्षण खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा देण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, दादोजी कोंडदेव यांच्याद्वारा जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांना युद्ध करण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले होते। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या 8 विवाहापैकी त्यांना पहिले मूल कोणत्या महिलेकडून प्राप्त झालेले होते ते सांगायचं आहे। शिवाजी महाराजांना 8 विवाहापैकी त्यांना पहिले मूल हे कोणाकडून प्राप्त
प्राप्त झालेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात पहिले जे मूल आहे सहीबाई यांच्याकडून प्राप्त झालेले होते. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा राजाराम हा मुलगा त्यांना कोणत्या पत्नीकडून प्राप्त झाला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. शिवाजी महाराजांच्या राजाराम हा मुलगा खालीलपैकी कोणत्या पत्नीकडून त्यांना प्राप्त झालेला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. सोयराबाई यांच्याकडून जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा राजाराम हा मुलगा प्राप्त झालेला आहे. पुढचा प्रश्न, महाराजांनी सर्वात पहिला तोरणा किल्ला जिंकला. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला हा सर्वात पहिला जिंकलेला आहे, तर या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. प्रचंडगड असे जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला जिंकलेला तोरणा किल्ल्याचे पूर्वीचे नाव ठेवलेले होते. पुढचा प्रश्न, कोंढाणा किल्ल्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? कोंढाणा किल्ल्याला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सिंहगड या दुसऱ्या नावाने कोंढाणा किल्ल्यास ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड असे कशामुळे ठेवण्यात आलेले होते? कोंढाणा किल्ल्याचे सिंहगड असे नाव खालीलपैकी कोणत्या कारणास्तव ठेवण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. तानाजी यांचे वीरमरण या किल्ल्यामध्ये झाल्यामुळे जे आहे कोंढाणा किल्ल्याचे सिंहगड असे एक नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांना धोक्याने मारण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आला होता ते सांगायचं आहे. शिवाजी महाराजांना धोक्याने मारण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अफजल खान यांच्याद्वारा जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांना धोक्याने मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांवर आतापर्यंत एकूण किती पुस्तके लिहिण्यात आली आहेत ते सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आतापर्यंत एकूण किती पुस्तके लिहिण्यात आलेली आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. एकूण 60 पुस्तके जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आतापर्यंत लिहिण्यात आलेली आहेत. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या कारणास्तव झाला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा खालीलपैकी कोणत्या कारणास्तव झालेला आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्ही म्हणजे पेच प्रसंगाने तसेच तापाने जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मृत्यू झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती ते सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतलेली होती? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील. रायरेश्वर या किल्ल्यावर जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे मित्रांनो. शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला कोणता किल्ला हस्तगत केला होता ते सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला किल्ला हा कोणता हस्तगत केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. तोरणा किल्ला हा जो किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिल्या क्रमांकावर हस्तगत केलेला किल्ला आहे. पुढचा प्रश्न, 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी करण्यात आला आहे ते सांगायचं आहे. 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. रायगड या ठिकाणी जे आहे रायगड किल्ल्यामध्ये जे आहे 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा यांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिलेली आहे ते सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी खालीलपैकी कोणी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लोकांनी जे आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचे राजा ही एक पदवी दिलेली आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी खालीलपैकी कोणी दिलेली आहे ते सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी ही खालीलपैकी कोणी दिलेली आहे? आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जे आहे आपल्याला कॉमेंट करून सांगायचं आहे, कारण जे प्रश्नाचं उत्तर आहे कोणी कोणी म्हणतात की संत तुकाराम महाराज यांनी दिलेली आहे, तर कोणी म्हणतात की लोकांनी दिलेली आहे. तर आपलं काय उत्तर आहे तर कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. पाहूया पुढचा प्रश्न काय आपल्यासमोर या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव खालीलपैकी कोणते होते ते सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या पत्नीचे नाव खालीलपैकी कोणते होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. लक्ष्मीबाई असे जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात शेवटच्या पत्नीचे नाव ठेवलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. मुंबई या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन कोणत्या शहरात स्थित आहे? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मुंबई या शहरामध्ये मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन स्थित झालेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर नक्कीच ही गॅरंटी की आपल्याला सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे. आणि आपल्या घरी जर कोणी शिकणारं विद्यार्थी असेल तर त्यांना या चॅनलविषयी सांगायचं आहे, दाखवायचं आहे. कारण या चॅनलवर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे जी के क्वेश्चन्स आपल्याला पाहाव्यास डेली बेसिसवर मिळत राहतील. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.